नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या द हिंदू एडिटोरियल सेशन मध्ये। आज आपण डिस्कस करत आहोत 10 नोव्हेंबर 2025 एडिटोरियल आणि ज्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत महत्त्वाची व्होकॅब, त्याच्यामध्ये आपण अँटोनिम सिनोनिम बघणार आहोत। त्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट पॉइंट ट्रेंडिंग न्यूज, स्कीमिंग, ग्रामर आणि शेवटी एक महत्त्वाचा आर्टिकल आपण डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे आपल्याला कॉम्प्रिहेन्शनसाठी इम्पॉर्टंट असणार आहे। ठीक आहे, आणि याचबरोबर सेशनचा बेनिफिट जो आहे तो बँक, पीओ, एसएससी, क्लेरिकल एक्झाम्स, याचबरोबर कुठली पण तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असाल, जर तुमचं इंग्लिश वीक असेल तर तुम्हाला या सेशनचा मोठ्या प्रमाणात फायदा त्या एक्झामसाठी मिळणार आहे। सो आजचा आपण सेशन सुरू करूया। आजचा पहिला वर्ड मी तुम्हाला ऑन स्क्रीन देतोय। पहिला वर्ड आहे स्क्वॅन्डर। स्क्वॅन्डर हा शब्द, याचा पहिले पार्ट्स ऑफ स्पीच बघूया। याचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे, इट इज अ वर्ब, तो तुमचा असणार आहे वर्ब, आणि याचा मिनिंग होतो एखाद्या गोष्टीला आपण वेस्ट करणं, म्हणजे तो मनी असेल, टाइम असेल, अपॉर्च्युनिटीज असतील किंवा रिसोर्सेस असतील। ठीक आहे, एका केअरलेस किंवा फुलिश वेने, मूर्ख पद्धतीने आपला टाइम, आपला मनी, आपल्या अपॉर्च्युनिटीज, आपल्या रिसोर्सेसला एक प्रकारे वेस्ट करणे हा याचा मिनिंग आहे। या शब्दाचा सिनोनिम असणार आहे वेस्ट म्हणजे वाया घालवणे, मिसयूज, लॅविश आणि डिसिपेट। हा जो वर्ड आहे हा मागच्या वेळेस एमबीए सीईटीच्या एक्झाम मध्ये, सीईटीच्या एक्झाम मध्ये मागच्या 2024च्या एक्झामला विचारला गेला होता। आणि अगेन हा वर्ड सीएचएसएल ची एक्झाम आहे, एसएससी सीएचएसएल, यामध्ये देखील स्क्वॅन्डर हा वर्ड विचारला गेला होता एक्झाम मध्ये, त्यामुळे एक्झामला विचारला गेला, इम्पॉर्टन्स थोडंसं वाढून जातं। उधळपट्टी करणे, एखाद्या गोष्टीला वाया घालणे। ठीक आहे, याचबरोबर अँटोनिम याचे काय असतील? सेव्ह करणे, बचत करणे, प्रोटेक्ट करणे, प्रिझर्व करणे। ठीक आहे, प्रोटेक्ट, प्रिझर्व हे पण येतील याच्यामध्ये। डिफेंड असणे, ठीक आहे, डिफेंड करणे, हे देखील याचे अँटोनिम्स आहेत। कॉन्झर्व, प्रिझर्व, युटिलाइज वाइजली, ओके, म्हणजे वाइजली युटिलाइज करणे म्हणजे योग्यरित्या त्याचा एखाद्या गोष्टीचा वापर करणे। याबरोबर एक्झाम्पल मध्ये याला कशा प्रकारे वापरला गेला? डोंट स्क्वॅन्डर युअर मनी ऑन अननेसेसरी थिंग्स, तुमचे पैसे अनावश्यक गोष्टींवरती वाया घालू नका। या प्रकारे सेकंड वर्ड आपण बघूया अपकीप। अपकीप जो वर्ड आहे याचा पार्ट्स ऑफ स्पीच तुमचा असणार आहे नाउन, आणि या शब्दाचा जो अर्थ आहे दॅट इज देखभाल किंवा निगा राखणे एखाद्या गोष्टीची। द प्रोसेस ऑर कॉस्ट ऑफ कीपिंग समथिंग इन गुड कंडिशन, मेंटेनिंग इट प्रॉपरली, एखाद्या गोष्टीला प्रॉपर मेंटेन करणं, त्याचं प्रॉपर व्यवस्थापन करणे, ठीक आहे, त्याला प्रॉपर मॅनेज करणं, असा याचा मिनिंग होतो अपकीपचा। आणि याचा जो सिनोनिम आहे त्याचा पहिला सिनोनिम आहे मेंटेनन्स, देखभाल करणे, केअर करणे, काळजी घेणे, प्रिझर्वेशन करणे, त्याचबरोबर कॉन्झर्वेशन करणे। देन याचे अँटोनिम असतील तुम्हाला निग्लेक्ट, दुर्लक्ष करणे, अबॅन्डनमेंटचा मिनिंग होतो त्याग करणे, सोडून देणे, गिव्ह अप करणे, हा देखील याचा सिनोनिम आहे गिव्ह अप। ठीक आहे, किंवा आपण त्याला लिव्ह असं पण म्हणतो, लिव्ह इट, लिव्ह करणे, डॅमेज करणे, हानी पोहोचवणे एखाद्या गोष्टीला, कन्स्ट्रक्शन म्हणजे नाश करणे एखाद्याचं। ठीक आहे, सो वाक्यामध्ये याला कशा प्रकारे वापरला जाणार? द पार्क रिक्वायर्स रेग्युलर अपकीप, म्हणजे उद्यानाला नियमित देखभाल करणे उद्यानाची आवश्यक असते, उद्यानाची नेहमी देखभाल करणे आवश्यक असते। याचबरोबर आपण घेऊया पुढचा वर्ड ऍस्पर्जन। ऍस्पर्जन अगेन हा शब्द जो आहे याचा पार्ट्स ऑफ स्पीच तुमचा नाउन असणार आहे। ऍस्पर्जनचा पार्ट्स ऑफ स्पीच काय? नाउन आहे। ठीक आहे, तर याचा मिनिंग होतो अ फॉल्स ऑर मिसलिडिंग रिमार्क, चुकीचा रिमार्क देणे, चुकीचा कमेंट करणे, मेड टू डॅमेज समवन्स रेप्युटेशन ऑर कॅरेक्टर, एखाद्याची प्रतिष्ठा किंवा एखाद्याचं चरित्र जर समजा डॅमेज करायचं असेल, खराब करायचं असेल, तर त्यासाठी एखाद्याला मिसलीड करणे किंवा फॉल्स ठरवणे, म्हणजे हा नाउन असा याचा मिनिंग आहे। अपकीर्ती करणे, एखाद्याची बदनामी करणे, तुम्ही त्याला इन शॉर्ट बोलू शकता, म्हणजेच काय? प्रेस्टिजला डॅमेज करणे, त्याला स्लँडर करणे, बदनामी करणे, डिफेमेशन करणे एखाद्याचं, ॲल्युमिनी आणि स्मिअर, डाग लावून एखाद्याला। ठीक आहे, आणि याचं जे अँटोनिम आहेत प्रेज म्हणजे स्तुती, कॉम्प्लिमेंटचा मिनिंग होतो कौतुक करणे, अप्रुव्हल मान्यता, फ्लॅटरी म्हणजे खुशामत, आणि असे याचे बरेचसे तुम्ही अँटोनिम्स तुम्हाला अजून मिळून जातील या वर्डचे। जसं एखाद्याला आपण कॉम्प्लिमेंट देणे असं म्हणतोच, ठीक आहे, एखाद्याचं ट्रस्ट वर्थी म्हणतो तुम्ही त्याला। एक्झाम्पल मध्ये कशा प्रकारे यूज होईल? ही कुड नॉट टॉलरेट ॲस्पर्शन्स ऑन हिज कॅरेक्टर, त्याच्या स्वभावावरील बदनामी तो सहन करू शकला नाही, असा या शब्दाचा मिनिंग होतो।
म्हणजे वाक्यामध्ये देखील तुम्हाला हे वर्ड जे आहे ते प्रॉपरली युटिलाइज करता आलं पाहिजे. पुढचा आपण वर्ड घेऊया, अपेंडेड. अपेंडेडचा मीनिंग होतो एखाद्या गोष्टीला जोडणे, म्हणजे त्याला असेंबल करणे असं आपण त्याला बोलू शकतो. असेंबल करणे म्हणजेच काय, अटॅच करणे, जोडणे, ऍड करणे, अफिक्स करणे, अनेक्स करणे. याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय असणार आहे तुमचा, हा वर्ब आहे. ठीक आहे, संलग्न करणे, शेवटी लावणे. याचबरोबर इथे आपण बघूया डॉक्युमेंट वगैरे जोडणे, असं याचा मीनिंग होता. अँटोनिम काय, डिटॅच करणे, वेगळा करून टाकणे, रिमूव्ह काढून टाकणे, किंवा सेपरेट विभक्त करणे, किंवा डिलीट करणे, हटवणे. याचा एक्झाम्पल मध्ये कशा प्रकारे वापर केला जाईल बघा. द लिस्ट ऑफ रेफरन्सेस इज अपेंडेड ऍट द एंड ऑफ द बुक. म्हणजेच काय, संदर्भाची यादी पुस्तकांच्या शेवटी जोडलेली आहे, म्हणजे त्याला अटॅच केलेला आहे, अपेंडेड केलेला आहे. पुढचा वर्ड आहे एंडेंजर्ड. अगेन हा काय तुमचा ऍडजेक्टिव्ह आहे. एंडेंजर्ड म्हणजे काय, धोका असलेला, एखाद्याला संकटग्रस्त आपण बोलू शकतो, किंवा धोक्यामध्ये असलेला, संकटात असलेला, याला आपण काय बोलतो, एंडेंजर्ड बोलतो. सो याचा जो वापर आहे, यूज टू डिस्क्राईब स्पेसीज, ज्या काही प्रजाती असतात, किंवा एखादा ग्रुप असेल, किंवा एखाद्या गोष्टी असतील ज्या रिस्कला असतील, म्हणजे काय, ज्या डिसअपिअरिंग होणार असतील, ज्यांचा ऱ्हास होणार असेल, त्याला आपण बोलू शकतो थ्रेटन, ऍट रिस्क, इन डेंजर, किंवा वल्नरेबल. शक्यतो हा शब्द जो आहे एंडेंजर्ड अॅनिमलच्या बाबतीत वापरला जातो, जसं आपण एंडेंजर्ड अॅनिमल स्पेसीज म्हणतो. सो अकॉर्डिंगली याचा वापर तिथे केला जाणार आहे. याचे अँटोनिम काय आहेत बघा, सेफ, सुरक्षित असणे, सेक्युअर म्हणजे एखादी गोष्ट सांभाळणे, प्रोटेक्ट करणे, गार्ड करणे. त्याला एक्झाम्पल मध्ये वापर होईल, द गव्हर्नमेंट हॅज लॉन्च्ड अ प्रोजेक्ट टू प्रोटेक्ट एंडेंजर्ड स्पेसीज. म्हणजे सरकारने संकटग्रस्त प्रजातींचे रक्षण करण्यासाठी प्रकल्प सुरू केलेला आहे. यानंतर एक्झॉस्टिव्ह हा पुढचा वर्ड आहे. याचा पार्ट्स ऑफ स्पीच तुमचा असेल ऍडजेक्टिव्ह. ज्या शब्दाच्या शेवटी टीआयव्ही लागतो त्याला आपण शक्यतो ऍडजेक्टिव्ह बोलतो. याचा एक्झॉस्टिव्हचा मिनिंग काय होतो, एखादी गोष्ट डिटेलमध्ये त्याला ऑब्झर्व करणे किंवा चेक करणे, म्हणजेच काय, संपूर्णपणे स्पष्ट करणारा. कव्हरिंग एव्हरी डिटेल ऑर इन्क्लुडिंग ऑल पॉसिबल आस्पेक्ट्स ऑफ समथिंग. एखाद्या गोष्टीचे सगळे जे काही गुणधर्म असतील, जे काही पार्ट्स असतील, त्याला डिटेलमध्ये कव्हर करणे. थ्रू अँड कम्प्लीट. याचे सिनोनिम्स काय बघा. पहिला थर आहे, थरचा मिनिंग काय होतो, सखोल किंवा सविस्तर. कॉम्प्रेहेन्सिव्हचा मिनिंग काय होतो, सर्वसमावेशक. डिटेलचा अर्थ होतो तपशीलवार. कम्प्लीट तर सगळ्यांना माहितीच आहे. याचा अँटोनिम काय असेल, इनकम्प्लीट. जी गोष्ट अपूर्ण असेल, अर्धवट असेल. नॉट कम्प्लिटेड किंवा पार्शल तुम्ही बोला, किंवा लिमिटेड बोला, किंवा सुपरफिशियल तुम्ही बोलू शकता त्याला. एक्झाम्पल मध्ये वापर कसा होतो, द पोलीस कंडक्टेड अन एक्झॉस्टिव्ह इन्व्हेस्टिगेशन इनटू द केस. म्हणजे पोलिसांनी केसमध्ये एक एक्झॉस्टिव्ह म्हणजे काय, संपूर्ण, त्याला आपण काय कम्प्लीट, तपशीलवार चौकशी केली. स्टिम्ड हा ऍडजेक्टिव्ह आहे. याला आपण नाउन म्हणू शकतो, किंवा ऍडजेक्टिव्ह पण तुम्ही त्याला वापरू शकतात. काही शब्दांना कसं असतं इंग्रजीमध्ये बघा, असे काही वर्ड आहेत, एकच वर्ड जो नाउनचा पण रोल प्ले करतो, किंवा ऍडजेक्टिव्हचा पण रोल प्ले करतो. अशा शब्दांमध्ये तुम्हाला डिफरन्शिएट करता येणं गरजेचं आहे. त्यामुळे व्होकॅबचा पार्ट अतिशय इम्पॉर्टंट असतो तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. कारण व्होकॅब हा एक असा पार्ट आहे जिथं तुम्हाला आन्सर करणं थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं, तुम्हाला मिनिंग्स माहिती नसेल शब्दाचे तर. ठीक आहे. सो याचा जो सिनोनिम आहे, स्टॉप करणे, एखादी गोष्टीला हॉल्ट करणे, ब्लॉक करणे, प्रिव्हेंट करणे, पॉज करणे पण आपण त्याला बोलू शकतो. ठीक आहे. किंवा कर्व करणे आपण त्याला बोलू शकतो. लिमिट आपण त्याला बोलू शकतो. अशाचे अनेक सिनोनिम्स आहेत. अँटोनिम्स काय, कंटिन्यू चालू ठेवणे, फ्लो वाहत राहणे, स्प्रेड म्हणजे पसरवणे, आणि अलाव म्हणजे परवानगी देणे. एक्झाम्पल मध्ये वापर होईल, द पोलीस टीम्ड द व्हायलन्स बिफोर इट स्प्रेड. पोलिसांनी हिंसा करायला, म्हणजे हिंसा पसरायच्या आधीच ती थांबवली होती. म्हणजेच काय, स्टॉप करणे, एखादी गोष्ट स्टीम करणे. अँसिलरीचा मिनिंग काय होतो बघा. अँसिलरी एक चांगला वर्ड आलेला आहे तुम्हाला, आणि याचा जो तुम्हाला मिनिंग आहे तो एक्झाम मध्ये विचारला जाण्याची दाट शक्यता असणार यावेळेस. IBPS SBIच्या एक्झाम्स मध्ये म्हणा, किंवा SSC CGLच्या एक्झाम मध्ये असेल, किंवा ज्या इतर एक्झाम आहेत तिथे तुम्हाला अँसिलरी या शब्दाचा अर्थ विचारला जाण्याची दाट शक्यता असणार. कारण हा वर्ड समथिंग डिफरंट ॲज कम्पेअर टू रेग्युलर वर्ड्स. याचा मिनिंग होतो एखादी गोष्ट पूरक असणे, कॉम्प्लिमेंटरी आपण याला बोलू शकतो. ठीक आहे, कॉम्प्लिमेंटरी. किंवा आपण याला ऑक्झिलरी बोलू शकतो, सप्लिमेंटरी, सपोर्टिंग, किंवा सबऑर्डिनेट. म्हणजेच काय, दुय्यम पण एकदम महत्वपूर्ण, मुख्य गोष्टीला सहाय्य करणारा,
समथिंग दॅट प्रोव्हाइड्स नेसेसरी सपोर्ट टू द मेन सिस्टम. मेन सिस्टमला जो गरजेचा सपोर्ट आहे तो प्रोव्हाइड करणारा किंवा तशा प्रकारची ऍक्टिव्हिटी करणारा. याचा पार्ट्स ऑफ स्पीच आपण बघितला, तो आहे नाउन. अँटोनिम्स काय बघायचे? अँटोनिम आहे पहिला मेन म्हणजे मुख्य, प्रिन्सिपल प्रधान, प्रायमरी प्राथमिक आणि सेंट्रल म्हणजे काय केंद्रस्थ. एक्झाम्पल मध्ये कशा प्रकारे यूज केला जाईल तर कंपनी प्रोव्हाइड्स अँसिलरी सर्व्हिसेस म्हणजे काय? कंपनीने सहाय्यक ज्या गरजेच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड कंपनीने केलेल्या आहेत, लाईक ट्रान्सपोर्ट किंवा मेंटेनन्स. कंपनीने वाहतूक आणि देखभालीसारख्या पूरक सेवा त्यांनी प्रदान केलेल्या आहेत. इनकर्ड, आता इनकर्ड हा जो वर्ड आहे याला आपण वर्ब अजून कन्सिडर करूया. इनकर्डचा मिनिंग काय होतो? नुकसान, खर्च किंवा शिक्षा किंवा जबाबदारी एखाद्यावरती आपण स्वतः घेऊन घेणे, सहन करणे. एखादी गोष्ट खर्च केला असेल पैशाचा, तो खर्च तुम्हाला सहन करता आला पाहिजे किंवा तो तुम्हाला काउंट करता आला पाहिजे. टू ब्रिंग अपॉन वन सेल्फ समथिंग अनडिझायरेबल, जसं की कॉस्ट असेल, डेट असेल, पनिशमेंट असेल, ह्या गोष्टींना सहन करून घेणार. म्हणजे एखाद्या गोष्टीची कॉस्ट सहन करणार, आपल्याला इनकर्ड कॉस्ट म्हणतो बघा आपण त्याला, सहन करणारे. सफर किंवा सस्टेन, ब्रिंग अपॉन, अट्रॅक्ट किंवा टॉलरेट, याला आपण टॉलरेट किंवा आपण त्याला बियर पण म्हणू शकतो, सेम मिनिंग आहे. याचे अँटोनिम काय? अवॉइड म्हणजे टाळणे एखादी गोष्ट, निग्लेक्ट करणे पण म्हणू शकतो आपण त्याला, किंवा टू रिमूव्ह आईस फ्रॉम समथिंग. ठीक आहे. सो अकॉर्डिंगली इस्केप सुटणे, इव्हॅड म्हणजे चुकवणे, प्रिव्हेंट म्हणजे रोखणे. देन एक्झाम्पल मध्ये याचा वापर होईल. द कंपनी इनकर्ड अ लॉस ऑफ 10 crore लास्ट इयर, म्हणजे कंपनीला गेल्या वर्षी 10 कोटींचे नुकसान झाले होते. नेक्स्ट वर्ड आहे प्रोक्यूर. हा तुमचा वर्ब असणार आहे. प्रोक्यूरचा जो मिनिंग आहे तो म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करणे, मिळवणे किंवा ती साध्य करणे, हासिल करणे. ठीक आहे. सो याला आपण म्हणू शकतो टू गेट, ऑलरेडी आहे. ऑप्टेन करणे, एक्वायर, सेक्युअर आणि गेट. याचे अँटोनिम असतील लॉस, लूज गमावणे, फोरफिट, मिस, फेल. ठीक आहे. अकॉर्डिंगली आणि याचा वाक्यामध्ये यूज कसा होईल? वी नीड टू प्रोक्यूर फ्रेश रॉ मटेरियल्स फॉर प्रोडक्शन. उत्पादनासाठी आपल्याला नवीन कच्चा माल मिळवण्याची गरज आहे. सो म्हणजे प्रोक्यूर म्हणजे काय? मिळवणे, गेट करणे. कॉन्व्हेन्शन याचा अर्थ होतो सभासदांची बैठक होणे, मीटिंग म्हणा किंवा एखादं चर्चा असेल, डिस्कशन असेल, एखादा फोरम असेल, आपण त्याला बोलू शकतो एक प्रकारे कॉन्व्हेन्शन. सो यानंतर आपण पुढचा याचा मिनिंग वगैरे बघूया या वर्डचा. सभासदांची बैठक असेल, परिषदेची बैठक, संमेलन. ठीक आहे. फॉर्मल मीटिंग और असेंब्ली ऑफ पीपल ऑफन फॉर डिस्कशन और डिसिजन मेकिंग. ठीक आहे. पुढचा वर्ड आपण याच्यामध्ये घेऊया. नेक्स्ट वर्ड जो आहे तुमचा याच्यामध्ये तो आहे पहिला मीटिंग, असेंब्ली, गॅदरिंग आणि काँग्रेस. सो बैठक, संमेलन, जमाव आणि परिषदेची सभा म्हणजे त्याला आपण कॉन्व्हेन्शन म्हणतो. याचे अँटोनिम्स काय? डिसएग्रीमेंट, कॉन्फ्लिक्ट, डिसओबिडियन्स आणि डिव्हिएशन असे याचे तुमचे अँटोनिम असणार आहेत. याबरोबर नेक्स्ट वर्ड कडे आपण जाऊया. एक्झाम्पल काय? द कॉन्व्हेन्शन ऑफ टीचर्स वॉज हेल्ड टू डिस्कस द न्यू सिलेबस. नवीन अभ्यासक्रमावर चर्चा करण्यासाठी शिक्षकांचा संमेलन आयोजित करण्यात आले होते. पुढचा वर्ड आहे ट्रान्सलंट, ट्रान्सल्युसेंट. ठीक आहे. हा नेक्स्ट वर्ड आहे. ट्रान्सलंटचा अर्थ आहे अर्ध पारदर्शक म्हणून आपण त्याला, किंवा अर्धसपाट किंवा उजड जाण्यायोग्य किंवा स्पष्ट दिसणार आपण त्याला बोलू शकतो. सो अलाउंग लाईट टू पास थ्रू पार्शियली सो दॅट ऑब्जेक्ट्स ऑन दी अदर साइड आर नॉट क्लिअरली विजिबल. ट्रान्सलंट म्हणजे काय? एखादी गोष्ट स्पष्ट दिसणे किंवा सेमी ट्रान्सफर म्हणा, क्लिअर म्हणा, सेमी थ्रू म्हणा किंवा शिअर तुम्ही त्याला बोलू शकता. याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय? ऍडजेक्टिव्ह आहे. याचे अँटोनिम तुमचे असतील ओपॅक, अपारदर्शक, अस्पष्ट, सॉलिड, क्लाउडी आणि नॉन ट्रान्सपरंट. द लॅम्प गेव अ सॉफ्ट ग्लो थ्रू द ट्रान्सलंट लॅम्प शेड. दिवा अर्ध पारदर्शक शेडमुळे सौम्य प्रकाश देत होता. सो अशा प्रकारे आजचे आपण हे सर्व शब्द त्यांचे अँटोनिम्स म्हणून आपण बघितले होते. आपण याच्यामध्ये व्होकॅब
वगैरे आपण याच्यात ऍड केलेली नाहीये, ती पण आपण नेक्स्ट सेशन पासून ऍड करणार आहोत. सो आता आपण पुढे घेऊ एक आपलं जे लास्ट कॉम्प्रिहेन्शनचं आर्टिकल आहे, ते आजचं आर्टिकल आपण बघूया काय. क्रिएटर ओपननेस ऑन इंडियन वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट. इंडियाचे जे वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट आहे, प्राणी संग्रहालय म्हणा किंवा सँक्च्युरी आपण त्याला बोलतो, त्याच्यावरती आजचा आर्टिकल आपला आधारित आहे. इंडिया मस्ट नॉट स्क्वॉन्डर ग्लोबल ट्रस्ट इन इट्स मॅनेजमेंट ऑफ वाईल्ड लाईफ. स्क्वॉन्डर बघा, हा वर्ड आपण ऑलरेडी बघितला होता इथे, एकदम फर्स्ट वर्ड होता तुमच्या सेशनचा. आणि स्क्वॉन्डरचा ऑब्व्हियसली मिनिंग काय होतो? द मिनिंग ऑफ स्क्वॉन्डर इज एखादी गोष्ट वेस्ट करणे, केअरलेसली वेस्ट करणे किंवा मिसयूज करणे, लॅविश करणे, डिसिपेट करणे. तर मग इथं हेच म्हटलं गेलेलं ऑथरने काय बोलले आर्टिकलच्या मध्ये. सो आर्टिकलमध्ये ऑथर म्हणतो की इंडिया मस्ट नॉट स्क्वॉन्डर ग्लोबल ट्रस्ट. म्हणजे इंडियाने जो ग्लोबल ट्रस्ट जो इंडियावरती आहे, म्हणजे जगाचा जो विश्वास आहे, त्यांच्या वाईल्ड लाईफ मॅनेजमेंटला घेऊन तो इंडियाने तो मिस नाही केला पाहिजे, स्क्वॉन्डर नाही केला पाहिजे. याच्याबद्दलचं आर्टिकल आहे. म्हणजे आपल्याला डिस्कस करायचे मॅनेजमेंट ऑफ वाईल्ड लाईफ यांच्याबद्दलचं. ऑब्व्हियसली की आर्टिकलमध्ये इथं कुठे ना कुठे तुम्हाला वनतारा बद्दल दिसतंय. वनतारा सगळ्यांनाच माहिती आहे. वनतारा हा एक झू आहे, अॅनिमल झू, अँड इट इज इन गुजरात, जामनगर डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, गुजरातच्या जामनगर डिस्ट्रिक्ट मध्ये हा प्रोजेक्ट आहे. आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो कोण चालवतो? वनतारा रिलायन्स फाउंडेशन याच्या अंडर हा प्रोजेक्ट चालत असतो. तर आता याच्याबद्दलचं आर्टिकल आहे, थोडेसे आरोप बेआरोप आहे याच्यावरती, ते आपण बघूया. सप्टेंबर महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टने एक कमिटी हायर केली होती. त्या कमिटीचं नाव होतं SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, ज्यांनी एक रिपोर्ट सादर केला होता. तो कोर्टाला तो रिपोर्ट असा होता की रिलायन्स फाउंडेशन वनतारा जो प्रोजेक्ट आहे जामनगर डिस्ट्रिक्ट मध्ये, इंडिया लार्जेस्ट प्रायव्हेट झू, हा भारताचा सगळ्यात मोठा प्रायव्हेट झू प्रोजेक्ट आहे, had been above board in the manner in which it had gone about acquiring wild animals. तर वाईल्ड अॅनिमल ज्या प्रकारे यांनी आणलेले आहेत अब्रॉड वरून त्या वनतारा प्रकल्पामध्ये, तर त्या रिगार्डिंग त्या बाबतीत थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल पॉईंट याच्यामध्ये आहे. त्या आपण बघूया की त्यांनी ते प्राणी जे आणलेले आहेत वनतारामध्ये, हे कशा प्रकारे आणलेले आहेत, त्यांची केअर कशा प्रकारे केली जाते, त्यांचा मेंटेनन्स कशा प्रकारे केला जातोय, याबद्दल आर्टिकलमध्ये बोललेलं आहे. सो इट हॅड द राईट परमिट्स. कमिटीने काय सांगितलं, जो रिपोर्ट कमिटीने दिला SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने, त्यांनी हे सांगितलं की वनतारा जो प्रोजेक्ट चालू आहे गुजरात जामनगर डिस्ट्रिक्ट मध्ये, की रिलायन्स फाउंडेशनने ऑलरेडी राईट परमिट्स घेऊन, म्हणजे परमिशन म्हणजे आपण त्याला लायसन्स वगैरे म्हणतो, लायसन्स आणि फॅसिलिटीज फॉर दी अपकीप ऑफ ओव्हर 30,000 ॲनिमल्स, 30,000 ॲनिमल्स या वनतारा प्रकल्पामध्ये आहेत. आणि यांचे राईट परमिट त्यांच्याकडे असून याला प्रॉपरली ते मेंटेन देखील करतायत. अँड एनी क्रिटिसिझम ऑफ ऑर अस्पर्शन ऑफ इट्स ऍक्टिव्हिटीज, आणि त्यांच्याबद्दल ज्या काही क्रिटिसिझम केल्या जात आहेत त्या वनतारा प्रोजेक्ट बद्दल, किंवा जे काही बदनामी केली जाते आहे, ती बदनामी काय ऑथर म्हणतोय की अनजस्टिफाईड आहे. ऑथर नाही म्हणते, असं SIT कमिटीचं एक म्हणणं आहे की तो अनजस्टिफाईड आहे. आम्ही स्वतः सर्वे केलेला आहे आणि आम्ही तो जो रिपोर्ट दिला त्या अकॉर्डिंग तिथे प्राण्यांना प्रॉपर मेंटेन केलं जात आहे. तिथे ज्या प्राणी अब्रॉडहून आणले जात आहेत त्यांचं पण प्रॉपर विथ परमिटने आणले जात आहेत, असं यांचं म्हणणं आहे. मग कोर्ट चोज नॉट टू मेक द रिपोर्ट पब्लिक. मग कोर्टने असं डिसाईड केलं की हा जो रिपोर्ट आहे याला आपण पब्लिक नाही करायचं. ओनली अपेंडेड अ समरी इन इट्स ऑर्डर विथ द ऑपरेटिव्ह ऑब्झर्वेशन्स. फक्त याची समरी जी आहे ती कोर्टने डिस्कस केलेली आहे. आणि व्हॉट द रिपोर्ट कंटेन इन इट्स एंटायरिटी बिकम्स रिलेव्हंट गिव्हन दॅट अ ग्लोबल बॉडी हॅज मेड सम कन्सर्निंग ऑब्झर्वेशन. आणि जसं SIT हा रिपोर्ट दिला, या रिपोर्ट दिल्यानंतर लगेच एक जागतिक लेवलची बॉडी त्यांनी परत यांचं ऑब्झर्वेशन केलं, या प्रकल्पाचं थोडंसं स्टडी केला, थोडंसं चेक अँड बॅलन्स केला, आणि त्यांनी एक प्रकारे त्यांनी पण आपलं ऑब्झर्वेशन सांगितलं. आणि त्यांनी असं रिकमेंड केलं इंटरनॅशनल बॉडीने की इंडियाज वाईल्ड लाईफ ऑथॉरिटीज, भारताची जे वाईल्ड लाईफ ऑथॉरिटी आहे, प्राणी संग्रहालयाच्या रिगार्डिंगची ऑथॉरिटी आहे, पॉज द इश्यू ऑफ परमिट्स दॅट अलाउ एंडेंजर्ड अॅनिमल टू बी इम्पोर्टेड बाय झूज. झू द्वारा, प्राणी संग्रहालयाद्वारे जे पण अॅनिमलांना आयात केलं जातंय अब्रॉड वरून, आणि असे बरेचसे अॅनिमल आहेत ते कसे एंडेंजर्ड अॅनिमल. म्हणजे एंडेंजर्ड म्हणजे काय, ज्यांचं जे काही प्राण्यांचा असा ऱ्हास होत चाललेला आहे, ते प्राणी जगामध्ये फार विरळ आढळतात, अशा प्राण्यांचं पण आयात वगैरे केले जाते. तर ऑब्व्हियस आहे की कुठं ना कुठं यांचं जे परमिट आहे, तर परमिट इश्यू जो आहे तो यांनी कुठं ना कुठं पॉज केला पाहिजे. सो दिस केम आफ्टर द साइट्स कमिटी. आणि हा जो अहवाल सांगितला, हे जो ऑब्झर्वेशन केलं, ते साइट कमिटी एक इंटरनॅशनल कमिटी आहे, एक इन्फ्लुएन्शियल अग्रीमेंट आहे ऑन क्रॉस बॉर्डर वाईल्ड लाईफ मुवमेंट. जी काही आयात निर्यात केली जाते प्राण्यांची क्रॉस बॉर्डर, म्हणजे दुसऱ्या देशाकडून एका देशामध्ये, तर त्याच्यावरती ही बॉडी काय करते, एक प्रकारे वॉच ठेवते.
त्यांच्यावरती लक्ष ठेवते. त्यांनी आता जामनगरला व्हिजिट केली होती, त्यानुसारच त्यांनी सांगितलं की इथे जे प्रकारचे अॅनिमल आणले जात आहेत की ते थोडे एंडेंजर्ड अॅनिमल्स आहेत आणि ऑब्व्हियसली त्यांचं जी केअर आहे ती प्रॉपरली मेंटेन केली गेली पाहिजे. जरी यासाठी रिपोर्ट दिला, त्या रिपोर्टला ते एवढे ऍग्री झाले नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की ते चांगलं म्हणजे करतायत, वनतारामध्ये त्यांची केअर वगैरे चांगली करतायत. द व्हिजिट वॉज जस्ट आफ्टर SIT हॅड सबमिटेड इट्स रिपोर्ट टू द कोर्ट. आणि SITने हा जो रिपोर्ट कोर्टला सबमिट केला त्याच्यानंतर लगेच त्यांची व्हिजिट झाली होती. साईट या कमिटीची व्हिजिट जामनगरला झाली होती. आणि फ्रॉम व्हॉट इज नॉन फ्रॉम इट्स एक्झॉस्टिव्ह पब्लिक रिपोर्ट, आणि याच्यातून त्यांनी हे सांगितलं की जे इन्व्हेस्टिगेटेड सेम इश्यू त्यांनी पण बरेचसे असे इश्यूज इन्व्हेस्टिगेट केले जे SITने केले होते, जसं की परमिट, ॲक्विजिशन ऑफ ॲनिमल्स, आणि ज्या प्रकारे जामनगरमध्ये ज्या फॅसिलिटीज आहेत, सुविधा, त्यांच्याबद्दल पण त्यांनी इथं आपला कमेंट दिला होता. साईट्स कमिटीने हे पण सांगितलं की वनताराचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे काही एक्सपर्टाईज आहेत अवेलेबल ॲनिमलच्या केअर करण्यासाठी, जे काही तिथे त्यांचे एक्सपर्टाईज आहेत, इंटरनॅशनल लेवलचे लोक त्यांनी आणले वनतारामध्ये, जे प्राण्यांचं केअर करतात, जे प्राण्यांना प्रॉपर इंजेक्शन देणं, त्यांचं मेडिकेअर करणं, त्यांना प्रॉपर फूड देणं, त्यांना टाइमवर पाणी देणं, सगळ्या गोष्टी प्रॉपरली तिथे केअर केल्या जातात. तर याचं थोडं कौतुक पण केलं त्यांनी साईट कमिटीने की हे प्रॉपरली तिथे मेंटेन आहे, आम्हाला माहिती आहे. तर त्यांचं ऑब्झर्वेशन काय आहे, कशावरती आहे, ऑन इश्यूज ऑफ परमिट्स, कास्ट, ॲस्पर्जन्स ऑन इंडियाज वाईल्डलाईफ मॅनेजमेंट. त्यांचा मेन पॉईंट कशावरती, इंडियाचं जे वाईल्डलाईफ मॅनेजमेंट आहे त्याच्यावरती मेन त्यांचा क्वेश्चन मार्क आहे की हे प्रॉपर नाही करत आहेत गोष्टींना, हे प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन करत नाही प्राण्यांचं. आम्ही वनताराला काही बोलत नाही, वनतारा चांगल्याच गोष्टी करत आहे, त्यांचं एक्सपर्टाईज इथं अवेलेबल आहे प्राण्यांच्या केअरसाठी. प्रॉब्लेम कोणाचा आहे, इंडियाचं जे वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट आहे त्यांनी त्यांना दोषी ठरवलेलं आहे. कमिटीचं रिझर्वेशन्स स्टीम्ड फ्रॉम ऑब्झर्वेशन, त्यांनी या पण गोष्टी ऑब्झर्वेशन सांगितल्या, दाखवल्या की परमिट कोड्स आर कंपनी सेव्हरल ॲनिमल्स ट्रान्सफर्स डिड नॉट ऑलवेज ॲक्युरेटली रिफ्लेक्ट. जो परमिट कोड आहे तो प्राण्यांना असा लिगली परमिट करत नाहीये की तुम्ही तो त्या देशामध्ये इम्पोर्टच केला पाहिजे. ठीक आहे, तर काही प्राण्यांना अलाउ करत नाही परमिट कोड. द अरेंजमेंट बिटवीन द एक्सपोर्टिंग कंट्री अँड इंडिया, जो कंट्री इंडियाला एक्सपोर्ट करतोय, इंडियाचा त्याला आयात करतोय, तर बरेचसे असे कोड व्हायलेट करून या गोष्टी केल्या जात आहेत. म्हणजे कुठे ना कुठे वनताराचा प्रॉब्लेम नाही, हा प्रॉब्लेम आहे इंडियाची वाईल्ड लाईफ मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे. त्यांना या गोष्टी कळायला पाहिजे. एक्झाम्पल, सेज रिपब्लिकने असं म्हटलं की त्यांनी इंडियाला बरेचसे प्राणी जे आहेत ते सेल केले होते, इंडियाला म्हणजे स्पेशली वनताराला. ठीक आहे, त्यांनी सेल केले होते, म्हणजे वनताराने ते आयात केले होते सेज रिपब्लिक या कंट्रीकडून, विच डिनाइज इट वॉज अ सेल. आणि ते वनताराने काय सांगितलं की हे आमचं सेल नाहीये, हे फक्त आमचं काय कॉस्ट इन्कर्ड वर अँसिलरी, म्हणजे इन्शुरन्स आणि ट्रान्सपोर्ट यांचे ते कॉस्ट आहे, ते आमचं काय असं सेल नाही झालेलं त्यांच्यामध्ये. सो द डिस्टिंक्शन इज इम्पॉर्टंट बिकॉज त्यांनी असं म्हटलं, हा फरक जो आहे हा महत्वाचा आहे, कारण भारतीय जो लॉ आहे, भारतचा कायदा, तो काय सांगतो, डू नॉट अलाउ इट्स झूज, तो आपल्या प्राणी संग्रहालयाला अलाउ करत नाही टू कमर्शियली प्रोक्युर ॲनिमल्स. प्राण्यांचा जो व्यापार आहे तो तुम्ही कमर्शियली करणं, असं भारताचा जो कायदा आहे तो आपल्या झूजला अलाउ करत नाही, की यू कॅन नॉट कॉमर्स दी ॲनिमल्स, त्यांचा तुम्ही व्यापार करू शकत नाही. सो प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे साईटचं, ते म्हणजे इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन. ते एक इंटरनॅशनल एक सभा बैठक वगैरे घेत असते आणि इज टू कर्व ॲनिमल ट्रॅफिकिंग. त्यांचं काम काय आहे, महत्वाचं काम, त्यांचं महत्वाचं जे काम आहे ते म्हणजे ॲनिमलची जे ट्रॅफिकिंग होते, ट्रॅफिकिंग म्हणजे इलिगल आयात निर्यात, अँड वाईल लॅकिंग एन्फोर्समेंट पॉवर्स, तर त्याच्यावरती त्यांना कंट्रोल करणं त्यांचं काम असतं. या गोष्टींना ट्रॅफिकिंग, ॲनिमल ट्रॅफिकिंगला कंट्रोल करणं, लॅकिंग एन्फोर्समेंट पॉवर्स, एक्सेप्ट कंट्रीज टू एक्झिक्यूट अँड इनकॉर्पोरेट चेक्स इन टू देअर वाईल्ड लाईफ लॉस. त्यांनी हे पण सांगितलं की वाईल्ड लाईफ लॉ जे आहेत ते प्रॉपरली त्या देशामध्ये आहेत की नाही आहेत, हे सुद्धा ते चेक अँड बॅलन्स करत असतं. जर नसतील मग त्या देशाला ते काय करतील, प्रकार सुनावतील. त्या देशाची जी बॉडी आहे, जशी इंडियाची वाईल्ड लाईफ जी काही बॉडी आहे मॅनेजमेंट, त्यांना ते सुनावतील त्या अकॉर्डिंग. सो साईट डज नॉट डिस्करेज क्रॉस बॉर्डर कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स. त्यांचं म्हणणं काय, जे क्रॉस बॉर्डरचे कमर्शियल ट्रान्झॅक्शन होत आहे त्याला आम्ही डिस्करेज करत नाही. अँड ओनली इन्सिस्ट दॅट, आमचा एकच मुद्दा आहे तो म्हणजे काय, तुम्ही प्रॉपर त्याचा रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे, जे की इंडियाचं वाईल्ड लाईफ मॅनेजमेंटकडे नाहीये. सो विथ प्रॉपर ट्रेसेबिलिटी, प्राण्यांची तुमची प्रॉपर ट्रेसेबिलिटी पाहिजे की कोणता प्राणी कुठे गेला, काय गेला, त्याचं काय झालं. ठीक आहे, जी मुवमेंट प्राण्यांची तुम्ही करता त्याचं प्रॉपर ट्रेसेबिलिटी असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की कमिटीने बऱ्याच असं सांगितलं की हॅज ऑब्झर्व, त्यांनी बऱ्याचदा असं ऑब्झर्व केलेलं आहे की इंडियाचे जे ऑथॉरिटीज आहेत ought to be more proactive, यांनी जास्त प्रोएक्टिव्ह असणं गरजेचं आहे इन एंगेजिंग विथ काउंटर पार्ट्स
इन अदर कंट्रीज, दुसऱ्या कंट्रीमध्ये त्यांचे जे काही पार्टनर्स आहेत त्यांच्यासोबत त्यांनी प्रोएक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टिगेट करणं, जे काही सस्पेक्ट ट्रेसेबिलिटी आहे त्याला इन्व्हेस्टिगेट करणं गरजेचं आहे. इट इज अ मॅटर ऑफ कंजक्चर वेदर, म्हणजे हा कन्सर्न म्हणजे हा जो आहे काळजीचा मुद्दा आहे, विषय आहे. वेदर द कोर्ट अपॉइंटेड कमिटी ऑल्सो हॅड सिमिलर ऑब्झर्वेशन्स टू मेक, म्हणजे जे कोर्टाने जे कमिटी अपॉइंट केलेली आहे त्यांनी देखील या ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे SITने द ट्रान्सलुसेंट डिस्क्लोजर ऑनली रेड्युसेस ग्लोबल ट्रस्ट. जर अशी पारदर्शकता नसेल, अशी स्पष्टता जर नसेल भारताच्या वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट मध्ये, तर कुठं ना कुठं जागतिक जो विश्वास आहे भारताच्या, इंडियाच्या म्हणजे जगाचा जो ट्रस्ट आहे इंडियाच्या वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट तो कमी होणार जर पारदर्शकता नसेल तर. पण त्यामुळे ॲज होम टू सम ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट बायोस्फिअर्स, काही प्राणी असे असतात त्यांचं होमच तो कंट्री, ते होम टाऊन असतं तो कंट्रीज. सो त्यामुळे एक रेप्युटेशन देखील याच्याने डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे हे सांभाळणं फार गरजेचं आहे, अशा प्रकारे ऑथरने या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. सो या प्रकारे आपण आजचं सेशन जे आहे ते आपण इथं थांबूया. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. तो आजचं आपण सेशन थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.